मग अशी आपण कोविडविषयी बोललो सर. हो जीवन मरणाची कंडिशन होती. हो. म्हणजे नाही आता याचा ऑक्सिजन हे नाही झाला तर हा रेस्पिरेटरी फेल्युअर हार्ट अटॅकनी हा मरून जाईल पेशंट. बरोबर. मग तेव्हा आम्ही सावकाश औषध द्यायची का हो? नाही. मग आम्हाला बोलवलंच नसतं ना अशा वेळी. हा चुकीचा समज आहे समाजामध्ये. हा का झाला तेही मी सांगते. तर म्हणून अगदी ताबडतोब तुमचा आत्ता बीपी 200च्या पुढे गेलेला आहे आणि ते बीपी आम्ही 15-20 मिनिटात कमी करू शकतो. विद्धकर्मसारख्या ट्रीटमेंट आहे, रक्तमोक्षणसारखी ट्रीटमेंट आहे, नस्यासारखी ट्रीटमेंट आहे आणि शिवाय सत्वावजय नावाची आयुर्वेदाची ट्रीटमेंट ते पेशंट सांगतात हे. हो माझं आत्ता हे लगेच रीडिंग पहा अर्ध्या तासांनी काय झालेलं आहे. त्यामुळे असं नाही आहे जिथं ताबडतोब तुम्हाला हायग्रेड फीवर आहे, आत्ता चिकनगुनिया डेंग्यूची मोठ्या साथी आहेत, प्रचंड वेदना होत आहेत, महिन्याने बघू कसं चालेल, इथं चालवत नाही आहे पेशंटला. तर असं नाही आहे अजिबात. आता गैरसमज हा का झाला? कारण आयुर्वेदाकडे येणारा आत्तापर्यंतचा आपला ट्रेंड हाच आहे की खूप आता काही कुठं होईना मग आयुर्वेदाकडे आले. मग तुम्ही आजार जर 2-2 वर्षांचा ठेवून आलेले असले तर कसं काय तुम्हाला लगेच त्या दिवशी बरं वाटेल? आणि जे औषध त्या दिवशी बरं करतं ते आजार बरं करत नाही ना. बरोबर. आयुर्वेदाला काम काय करायचं? मुळापासून बरं करायचं. आता जो आपण अल्सर्सचा विषय घेतला, अल्सर्सच्यामध्ये काय त्या आतड्यांमध्ये जठरामध्ये ज्या जखमा झालेल्या आहेत ते एका दिवसात कशावर भरून येतील? ज्या जखमा करायला तुम्ही वर्षभर घातलेला आहे तर त्याला काही वेळ द्या आणि एकदा बरं झालं की मेंटेन करा. बरोबर आहे. तर हे आयुर्वेदाचं काम आहे. त्यामुळे हाच समज चुकीचा आहे. अगदी.